आणि प्लेइंग 11 देखील पोहोचवायची आहे. प्लेइंग 11 आली आहे. 12th मॅन आमच्यापर्यंत यायचे. UPL उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे. उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा जिच्याकडे अगदी संपूर्ण उरण तालुक्याच्या नजरा लागल्यात. तब्बल 7 दिवस रंगलं जाणार हे महायुद्ध कुंभ मेळावा. आणि अगदी शंतनू जे आपल्या हाताच्या उजव्या बाजूला पाहिलेत तर एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवणारी ही आपण खरं तर चमचमदिर ट्रॉफी पाहतोय. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन कसं असावं याचं प्रात्यक्षिक आज कोटगावच्या या मैदानावरती पाहायला मिळतोय. चला जासी संघाचे संघमालक आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. भावेश दादा घरत आणि कल्पेश पाटील आपणास विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुमंगलम. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे मी मनीष नरेश पाटील कलंबुसरे करतोय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथेमध्ये सरचे स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. तिच्या उदात्त कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं. त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या वारसदाराने देखणं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावर घेतलं पेरलं ते स्वराज्याचं धाकलं दधी छत्रपती संभाजी महाराज. या तिन्ही महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून प्रथम पूजूया गणपती धन्य धन्य ती भारतीय संस्कृती. या संस्कृतीप्रमाणे 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कला गुणांचा अधिपती तर बाप्पा माझा गणपती. त्या गणरायाला वंदन करून आगरी कोली कराड्यांची कुलस्वामिनी आई एक विराचरणी नतमस्तक होतोय आणि घेऊन चलतोय मैदानाकडे. तिथे दुसऱ्या दिवसाला होतोय प्रारंभ. दुसरा दिवस पहिला सामना स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासई आणि त्यांच्या गेट्स श्री स्वामी समर्थ पागटे क्वालिफाईड पंच संदीप पाटील सरांचा गेम ऑनचा इशारा आलाय. पहिला बॉल इथून चेंडू बराच काल हवेमध्ये तर राहिला पॉइंट रिझन कडून बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू तोपर्यंत 2 रन्स या दुहेरीनं श्री गणेशा झालाय. टीम स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासी हे सांगायचा पहिल्या चेंडूवरती 2 रन्स आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहे दर्शन घरत तर सलामीवीर साईश म्हात्रे आणि जयदीप म्हात्रे दोन्ही खेळाडू जासी गावातीलच आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी शंतनूजी चांगला खेळ सातत्यानं करत आलेले आहेत. सर का आपण मैदानावरती पाहिला तर दर्शन गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय समिता नागाव टीमला
नेहमी तो बिलॉंग करत असतोय, तो दर्शन पाहायला मिळतोय. परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहता साईश म्हात्रेची कलात्मकता पाहायला मिळाली आहे आणि या बॉलवरती चेंडू होतोय फरार. या बॉलवरती धावा मिळतील 4-4-4 आणि युपीएल ब्रँडेड पहिला चौकार. कमॉन आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं ना तर वेट अँड वॉचचा क्रिकेट पाहायला मिळाला साईश मात्रेकडनं. खूप चांगली फलंदाजी. पहिला चेंडू 2 रन्स, दुसऱ्या चेंडू त्याला हा चौकार, तिसरा चेंडू दर्शन गरज जो मुलीखंड गावातनं समिधा नागाव या संघातनं बिलॉंग करणारा खेळाडू पण त्याच्या समोर तगडं आव्हान आहे. इथून आडव्या बॅटनं बॉल वरती केले आक्रमण. बॉल बाउंड्रीच्या पलीकडं आजच्या दिवसातीला पहिला षटकार. फटकेबाजी चालू आहे. फलंदाज साईश मात्रेची. 3 चेंडू संपले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुण तालिकेवर येते म्हणजे बिनबाद 12 वरती. दर्शन घरला खरं तर आता विचार करण्यास भाग पाडले, कारण पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमणाची भाषा बोलायला सुरुवात केली. नेक्स्ट बॉल यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्स ना. इथून मात्र इनफिल्डला भेदून बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडं. आणखीन एक साईश मात्रेचा दर्जेदार चौकार. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवाजी राजा. त्या शिवाजी महाराजांना श्रीच्या ऑडिओच्या माध्यमातून खरं तर मानवंदना दिली जाते. महेश पाटील दांडा शाखा प्रमुख यांना विनंती केली जाते की आपण देखील या. खूप सुरेख फलंदाजी साईश मात्रेची चालू आहे. 16 धावसंख्या 10 पटलावरती आहे. पुढचा चेंडू 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अगदी 16 या धावसंख्येवरती 400च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी चालू आहे साईश मात्रेची. इथून पुन्हा एकदा जागा बनवली, बॉलला दिले फेकून फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडं. आणखीन एक युपीएल चौकार. संघाचा संघ नाही, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे खेळ करीत आहे. 5 चेंडूमध्ये तब्बल 20 या धावसंख्येवरती नाबाद खेळी करतोय. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचं होतं, परंतु चेंडूनी बॅटचं समीकरण नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुण तालिकेवरती बिनबाद 20. शंतनूजी खरं तर या षटकामध्ये जी केलेली फलंदाजी आहे ना त्याच्याबद्दल खरं तर आपण चर्चा करू, परंतु तोपर्यंत जाऊया खरं तर सन्मान सोहळ्याकडे, जिथे आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. मी विनंती करेन सुशांतदादा तांडेल यांना की आपल्या शुभ हस्ते प्रणितजी पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. प्रणितजी पाटील यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन प्रणित दादा यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. खरं तर UPL सीझन 4 मध्ये दादांचा मला वाटतंय श्री स्वामी समर्थ पागोडे संघ या संघाचे ते पुरस्कार आहेत. थँक्यू सो मच दादा. तदनंतर विनंती केली जाईल सुशांत दादा तांडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे.
पण पाहता पहिली मॅच पाहायला मिळते. सर्वप्रथम आपण पाहू शकाल वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पूर्णदेव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी क्रिकेट समालोचक शंतनु चव्हाण घेऊन जातो आज क्रिकेटच्या पटलावरती, जिथे आपण पाहताय उरण प्रीमियर लीग UPL सीझन 4 2025 मध्ये पाहायला मिळते. येस निश्चितच तिथून प्रशांतजी माळी सर यांच्या पवित्र शुभ हस्ते नितीनदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय सकाळच्या सत्रामध्ये खरं तर व्यासपीठ अगदी दुमदुमलं या प्रमुख अतिथींच्या आगमनाने. नितीनदादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नितीनदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर षटकार आलाय. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जर का आपण पाहिलात शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवरती बॅटन बॉलचा येत नाही संपर्क डॉट बॉल. विनय भोईर यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. षटकार आला त्यानंतरच्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहता किशोर घरत गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाल्या. एक षटकार आल्यानंतरचं कमबॅक यावेळी जर का आपण पाहिलात तर किशोर घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. जर का आपण पाहिलं तर उरण प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये येऊन थांबल्या आणि जर का आपण पाहिलं तर 2025 आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये मैदानावरती पहिली मॅच रंगली आहे. एका बाजूला कुणाल घरत पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला साईश म्हात्रे. यावेळच्या बॉलवरती गॅप शोधली आहे आणि त्या बॉलवरती लगवलाय मोठा फटका. या बॉलवरती धावा मिळतील 4. आलाय दर्जेदार धुवादार चौकार. आयोजन आलं ग लाखात एक वैभव कडूच आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. थँक्यू जे या चेंडूवरती आलाय चौकारच्या सायानं अगदी धमाकेदार फलंदाजी चालू आहे जयदीप महाद्रेच्या इथून. आणखीन एक बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडं चौकार. आपण पाहता सुंदर गोलंदाजी एका बाजूने पाहायला मिळाली आहे, परंतु मागच्या 2 बॉलवरती जर का आपण पाहिलं तर मोठे फटके पाहायला मिळाले. किशोर घरत यांच्यावरती देखील हल्ला बोल केला जातो आहे. बॅट्समन जयदीप म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ केलाय आणि 14 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि शेवटचा बॉल ते स्तरार पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 2 मैदानावरून संपुष्टात आला आणि जर का आपण पाहिलं तर 34 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. तत्पूर्वी जाऊयात पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे. येस थँक्यू. जिथून आपण मुख्य व्यासपीठाकडे बोलतोय, जिथून यथोचित मान सन्मान केला जाईल. विनंती करेन सुशांत दादाला की आपल्या शुभार्थ पण संजय दादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला जास्त आपण टीम मीटिंग घ्यायची संजय नाहीये. दादा पाटील साईराज पाटील. येस येस आपण विकेट्स वरती टीम मीटिंग अलाउड नाहीये. ओके येस टायमिंग इज अलर्ट. 25 मिनिटांमध्ये 5 षटक. त्यानंतर यथोचित मान सन्मान केला जाईल. कुमार दादा मडवी यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन प्रशांतजी माळी सरांना आपल्या शुभार्थ पण यथोचित मान सन्मान करायचा आहे. कुमार दादा मडवी यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. माझी उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ
आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह घेत यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर बॅटची कडा पाहायला मिळाली आहे आणि बॉल होते फर्रार. पहिल्याच बॉलवरती कल्पेश ठाकूरचं केलाय सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. माकुल घातला. 2 अर्धशतकीय पार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आणि जर का पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये शाईश मात्र देखील थांबायचं नाव घेत नाहीये. पुढचा बॉल ज्या वेळचा अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहता कल्पेश पाहायला मिळेल जो आवरे गावाला बिलॉंग करत असतो. कित्येक स्पर्धा त्यांनी आपल्या गोलंदाजच्या जोरावरती जिंकून दिल्यात. तोच कल्पेश ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी झाली आहे. एक चौकार पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या बॉलवरती कमबॅक करणारा बॉल पाहायला मिळाला. आणि जर का पाहिला तर 2 बॉलचा खेळ संपला आणि 38 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळेल. जर का पाहिला तर क्षेत्ररक्षक येतो आहे परंतु त्याला देखील बीट करत चेंडू सीमारेषा पार. या बॉलवरती धावा मिळतील 4. आला चौकार. चौकार आला. आणि जर का आपण पाहिलं तर 3 बॉल वरती 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज कल्पेश ठाकूर पाहायला मिळतोय. शाईश मात्र जर का आपण पाहिलं तो फलंदाज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जर का पाहिला तर गावदेवी गावठाण टीमला ओपन टुर्नामेंट्स मध्ये ग्रामीण टुर्नामेंट्स मध्ये तो बिलॉंग करत असतो. तो शाईश मात्र आता मात्र मैदानावरती UPL सीझन 4 गाजवताना पाहायला मिळतो. UPLच्या 4थ्या पर्वामध्ये जर का आपण पाहिलात कालचा दिवस गाजवला. अक्षरशः जर का पाहिला तर करण मड यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिला तर अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. आणि या बॉलवरती जर का आपण पाहिला तर एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील जयदीप म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून 6 बॉलचा खेळ करण्यात आला. 14 धावा स्कोर कार्ड वरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आणि टोटल जर का आपण पाहिला तर 4 बॉलचा खेळ या षटकामधून संपुष्टात आला. आणि जर का पाहिला तर 43 धावा विदाउट लॉस ऑफ विकेट पाहायला मिळेल. सलमानने आपण पाहताय कोटनाका गावाचे गणेश दादा पाटील याने आपण आमच्या व्यासपीठावरती यायचा. तुमचं देखील या उरण प्रीमियर लीग पर्व 4 यामध्ये सहर्ष शब्द सुमनान हार्दिक स्वागत. आणि जर का आपण पाहिलं तर 4 बॉल अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. कल्पेशाचे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय जो आपण जर का पाहिला तर देवा ग्रुप आवरे टीमला बिलॉंग करत असतो. यावेळचा बॉल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जर का पाहिला तर फिंगर्स रोल्स केलेत. आणि या बॉलवरती स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. आणि 5व्या बॉलचा खेळ मैदानामधून संपुष्टात आलाय. आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ज्या कंजूस षटकाची आवश्यकता होती तो कंजूस षटक यावेळी कल्पेशच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपल्या दोन्ही टीमसाठी 3 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. त्यामध्ये टीमचे टीम ओनर, टीमचे संघनायक, टीमचे टीम कॅप्टन, आपण सर्वांनी मॅनेजर आपण टीम मीटिंग घेऊ शकता. 3 मिनिटाचा कालावधी आपल्यासाठी दिला जाईल. विकेट उडाली आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक आलेत. किशोर घरत कोणती चूक करणार नाही आहेत. प्रशांत पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. यावेळेस कोणती चूक केली जाणार नाही आहे. टिपला जेल आणि धक्का क्रमांक पहिला लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिला धक्का कमांड विजय.
बोलतोय मुख्य व्यासपीठाकडे जिथे आपल्याला सन्मान सोहळा घ्यायचे आहेत. विनंती केली जाईल पुन्हा एकदा सुशांतदा तांडे यांना की आपल्या पवित्र शिवसपन संकेतजी तांडे यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. संकेतजी तांडे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. माझी उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दादांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या UPL सीझन 4 मध्ये आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीनं आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. त्यानंतर सुशांत दादाला विनंती केली की आपल्या शुभार्थपण साईदादा पाटील यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. साई पाटील. त्यानंतर सुशांत दादाला विनंती केली जाईल की आपल्या शुभार्थपण मनीष दादा पाटील यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मनीष दादा पाटील यांचं यथोचित मान सन्मान केला जातोय. माझी उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दादांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. यस सर, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊया आपण मैदानाकडे. इथे आवाज असेल शंतनूजी चव्हाण यांचा. तर चला उरण पंच असोसिएशनचे सदस्य जसकार गावातील अरुणजी ठाकूर यांना विनंती असेल की आपण यस यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. प्रशांतजी माली सर यांच्या पवित्र शुभ असते. पहिलाच बॉल जर का आपण पाहिला तर अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढला जातो आणि या बॉल वरती जर का आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. या बॉल वरती 2 धावा पाहायला मिळतील. गोलंदाजच्या मोर्चावरती किशोर घरत पाहायला मिळतील. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी पाहायला मिळतात. 6 षटकांची मॅच पाहायला मिळेल. यावेळच्या बॉल वरती जर का आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते किशोर घरत यांच्या माध्यमातून. आता मात्र साईश म्हात्रे सारख्या मोठ्या फलंदाजाला शांत बसवण्याचं काम केलं जातं. साईश म्हात्रे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वरती जर का आपण पाहिलं तर शुभम म्हात्रे आलाय. येस निश्चितच. खरं तर शंतनूजी आपण पाहिलात तर आज दुनिया एवढी फास्ट झालेली आहे ना की म्हणजे विचार होत नका. त्यामध्ये आपण अगदी नवीन खेळाडू किंवा नवीन प्रेक्षक त्यांना विचार पडत असेल की हा आवाज जो आहे ना तो येतोय कुठून. तर त्याचं खरं तर श्रेय आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. नाव नाही तर या नावाचं ब्रँड बनलंय. संपूर्ण उरण, पनवेल, पेन, रायगड आणि महाराष्ट्र बाहेर देखील 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या पण चर्चा होत आहे. स्टंपला माईक्स लावले आहेत. त्याचं कारण एज लागते किंवा पायचीची. त्यासाठी खरं तरी या सर्व गोष्टी 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून UPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहता इनर एज लागली तरी देखील आपल्याला पाहू शकाल. जर का कोणत्या खेळाडूने मैदानावरती शिवी दिली, काही केलं तरी देखील आपल्याला पाहायला मिळेल. जर का कोणत्या खेळाडूने जर का काही देखील केलं ना तरी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जाऊयात मैदानाकडे जिथे आपण पाहता 3 बॉलचा खेळ संपुष्टात आला आणि जर का पाहिलं तर 46 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ज्या ब्रेक थ्रोच्या शोधामध्ये संघ पागोटे पाहायला मिळाला होता तो ब्रेक थ्रो देखील मैदानावरतून आला मागच्या षटकामध्ये. कल्पेशाने घेऊन दिलाय टीमला. परंतु जर का पाहिलं तर किशोर घरत सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ आलाय संपुष्टात. 46 धावा स्कोर कार्ड वरती. चला स्पीडअप करायचा. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन जो आपण पाहता नवजीवन मुलेगण टीमला बिलॉंग करत असतो तो शुभम म्हात्रे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वरती आलाय. यावेळचा पहिलाच बॉल जर का आपण पाहिला तर सुंदर फटका पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेटचा फटका. या बॉल वरती जर का आपण पाहिला तर 1 धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट केली जाईल. ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहायला मिळेल साईश म्हात्रे, टीमचा टीम कॅप्टन, टीमचा ट्रम्प कार्ड बॅट्समन पाहायला मिळतो. जर का पाहिला तर साईश म्हात्रे भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाले या मॅच मध्ये. तब्बल त्याच्या बॅट मधून 13 बॉल आणि 32 धावा पाहायला मिळाल्या. शुभम म्हात्रे 1 बॉलचा खेळ खेळला आणि 1 धाव त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. येस इथून शुभेच्छा आल्यात श्री स्वामी समर्थ पागोडे संघाला. शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य एक उत्तम समालोचक देवडाकी सर बोरकार यांच्याकडनं पागोडे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच आपण पाहताय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 34. जर का आपण पाहिलं तर कोटनाका गावामध्ये रंगली गेलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहता.
जर का पाहिलात तर सुशांत दादा यांनी घेतलेली मेहनत, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत माळी सरांनी घेतलेली मेहनत, परंतु यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक आले चेतन घरात, कोणती चूक करणार नाहीये. मोठा मासा गळायला लागलाय. आपण पाहताय शाईश मात्रे बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. बॅट्समन बाद झाला. मोठा धक्का बसला बॅटिंग करणारी टीम मैदानावरती पाहायला मिळते. जासई टीमला मोठा धक्का बसलाय. स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर्स जासई या टीमला मोठा धक्का बसलाय. शाहीश मात्र टीमचा टीम कॅप्टन आता मात्र मैदानावरतून बाद झालाय. वैयक्तिक आपण पाहिला त्याच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आणि जर का आपण पाहिलं तर शाहीश म्हात्रे याला परतीचा रस्ता दाखवला. नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळेल अमय भोईर पाहायला मिळेल, जो आपण जर का पाहिलात तर जस्कार टीमला बिलॉंग करत असतोय. जर का पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आम्ही देखील जस्कार प्रीमियर लीग मध्ये होतो आणि त्याची फलंदाजी आणि तितकीच दर्जाची गोलंदाजी देखील अप्रतिम पाहायला मिळाली आहे कालच्या दिवसामध्ये. जर का पाहिलं तर जस्कार प्रीमियर लीग मध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बॅट्समनची विकेट गेल्यानंतर डगआउट मधून तब्बल 1.5 मिनिटामध्ये तुमचा बॅट्समन मैदानावरती पोहोचला पाहिजे, ग्रीज मध्ये तुमचा बॅट्समन पोहोचला पाहिजे. अन्यथा जर का आपण पाहिलं तर पंच डिसिजन देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. जर का पाहिलं तर शेवटचा अंतिमचा बॉल या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. बॅट्समन आपण मैदानावरती पाहताय अमय भोईर आलाय. जर का पाहिलं तर अमय भोईर पाहायला मिळतो, ज्यानं जस्कार प्रीमियर लीग कालच्या दिवसामध्ये गाजवून सोडली होती. 50 देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. गोलंदाजी देखील अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली, परंतु यावेळचा बॉल तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील मिसावला नाही आहे. आणि जर का पाहिलात 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 बॉलचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय. 47 धावा स्कोर कार्ड वरती, 2 गडी बाद, 47 धाव संख्या. येस थँक्यू. इथून विनंती केलेली प्रशांत माली सरांना की आपल्या शुभस्थापन महेश पाटील दांडा यांचे यथोचित मान सन्मान करायचा आहे. यस आणि पुढची मॅच असेल रॉयल किंग्स दुतुम विपक्ष मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे, म्हणजे चरण म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत निलेश ठाकूर या 2 संघांना. चला आपण या इनिंग संपायच्या अगोदर आपल्याला इथे नाही ड्रेस कोड घेऊन जायचा आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सत्तेचाळीस 47 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कल्पेश ठाकूरला गोलंदाजच्या मोर्चावरती आणला जातोय, ज्याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. 9 धावा खर्च केला, जरी 2 चौकार आले असले तरी देखील 1 धाव आली. त्यानंतरच्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली, ती देखील मोठी विकेट पाहायला मिळाली. पण जर का आपण पाहिलं तर आता मात्र 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतील. एका बाजूला मुलेखंडचा शुभम म्हात्रे पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने जर का आपण पाहिलं तर जस्कारचा अमय भोईर मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही मोठे खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जर आपण पाहता क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू फेकतील तत्पूर्वी एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये पाहायला मिळालाय. आणि या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. 2 धावेनं स्कोर कार्ड वरती 49 धावा लागल्यात. अजूनही 11 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहताय कल्पेश ठाकूर आलाय, जो जर का आपण पाहिलं तर आवरे टीमला नेहमी बिलॉंग करत असतो आणि त्याच्या माध्यमातून तेच तर्रार गोलंदाजी प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळतो. तोच कल्पेश ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतो. धावपटलावरती 49 धावा लागल्यात. यावेळचा बॉल तेच तर्रार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलात तर फलंदाजच्या 4 मुंड्यात चीट करणारा बॉल आला आणि या बॉलवरती जर का आपण पाहिलात 1 धाव आली या बाईकच्या रूपानं. आणि जर का आपण पाहिलात तर मात्र टीमची स्कोर फलक जर का आपण जाऊन पाहिलात तर 50 धावा लागल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोर कार्ड वरती. कालच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जितक्या धावा होत्या तितक्या धावा देखील कमी पडत होत्या. 95 धावा देखील पाहायला मिळाल्या आणि त्या धावा देखील चेस केल्या
त्या म्हणजे अमित नाईकच्या टीमनं. अमित नाईकनं देखील मैदानावरती काल धुमाकूल घातला आणि दुसऱ्या बाजूला करण मडवीनं देखील धुमाकूल घातला. काय म्हणाल मनीष पाटील सर? निश्चितच करण मडवी म्हटलं ना की उरण टेनिस क्रिकेटचा सध्याच्या स्थितीला सर्वात फॉर्मात असणारा खेळाडू आहे. कारण की करण मडवी हा खेळाडू असा आहे ना की तुम्ही त्याच्यासमोर किती टार्गेट ठेवा किंवा किती रन्स असू द्या, तो हार मानत नाही. तो हार मानणारा खेळाडू नाही. त्यामुळेच काल आपण पाहिलं होतं की शेवटच्या सामन्यामध्ये एक तर्फी एकटा वाघ लढला होता या मैदानावरती आणि म्हणूनच तिथून अमित नाईकला हा मैदान सोडावा लागला. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता मोठा फटका लगावला जातो आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. या बॉलवरती धावा मिळतील 4-4-4. बॅट्समन अमय भोरच्या बॅट मधून आलाय दर्जेदार दिमागदार चौकार. अमे बोईर ऑन स्ट्राईक. जसकर गावातील खेळाडू इथून हाफ ट्रॅकर त्यावरती केला हवाई सफर. बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडं. इट्स अ मेगा ब्लास्ट UPL सिक्सर. दिवसामध्ये माझ्या गावाची लीग मी गाजवून आलोय हे सांगणारा षटकार ठोकला. नाव आहे अमेय भोईर. खूप चांगली फलंदाजी. छोटा पॅकेट बडा धमाका म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. गोलंदाज कल्पेश ठाकूर वरती आक्रमण केले. आक्रमणाची भाषा बोलायला सुरुवात केली. अमेय भोईर 3 चेंडूचा खेळ केला. 3 मध्ये 10 रन्स बनवल्यात आणि संघाची धावसंख्या वेगानं वाढते. 2 गडी बाद 60 वर जाऊन पोहोचले. यार षटक 4 चेंडू संपलेत. चला पाकोटे संघ आपण खूप वेळ घेत आहेत त्यामुळे आपल्याला वारंवार सूचित केलं जातंय. यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. मिडऑन मधून लॉंगॉन रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत चित्त्याच्या चपलाईनं आणि वाऱ्याच्या वेगानं 2 रन्स कंप्लीट केले जातात. खूप चांगली फलंदाजी आम्ही बोईर आणि त्याला साथ देतोय शुभम म्हात्रे या 2 खेळाडूंची. स्पर्धा एन्जॉय करता UPL आणि त्यामध्ये UPL मध्ये पण अनेक प्रेक्षकांची गर्दी. मग स्वर्गीय अजय 74 स्टँड असेल, त्यानंतर श्री राघोबादेव स्टँड असेल, त्यानंतर रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड असेल. या तिन्ही स्टँड मध्ये अगदी प्रेक्षकांची तमाम गर्दी आपण UPL सीझन 4 मध्ये पाहतो. इथून पुन्हा एकदा तुतुमय चालू आहे परंतु नक्की घडलंय काय या वेळेस? खरं शुभम म्हात्रेनं नकार दिलाय दुसरी रन्स घेण्यासाठी. त्यामुळे फक्त आणि फक्त या चेंडूवरती मिळेल 1 रन सेकंदानं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 10 पडलावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 63 वरती धावून पोहोचलाय. चला आता टीम मीटिंग नाहीये कारण की आपण खूप वेळ खर्च केला त्यामुळं लगेचच आपण गोलंदाज निवडायचा आहे. आणि चला नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करूयात रॉयल्स किंग धुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळेल मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे. दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूयात. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घ्यायचा आहे आणि किट देखील घेऊन जायचे. दोन्ही टीम आपले किट आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आपण यायचं आणि आपले किट्स घेऊन जायचे. इथून पहा आवरे संघाचे संघ मालक आलेले आहेत त्यामुळे आता आम्ही विनंती करू रॉयल किंग धुतुम संघ मालक संघ नायक किंवा आपला एखादा खेळाडू या आणि आपला किट घेऊन जायचा आहे. जर 5 षटक संपले 63 धावसंख्या धावपटलावरती आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक. इथून खरं तर महत्वाचा गोलंदाज निवडत. ज्या वेळेस आपण ग्रामीण फॉर्मॅट खेळत असतो ना त्यावेळी प्रत्येक टीमचे गोलंदाज एक प्रकारे ठरलेले असतात. परंतु तुम्ही ज्या वेळेस तालुक्याची स्पर्धा घेते ना तेव्हा तुम्हाला 2 ते 3 दिवस सर्व स्क्वॉडनं सोबत खेळणं फार गरजेचं असतं. त्यावेळेस कॅप्टन लीड करत असतो, तो सांगत असतो. इथून आता खरं तर लीग फॉर्मॅटमध्ये हा महत्वाचा एवढा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये महत्वाचा. त्यावेळेस गावातील खेळाडूंना माहिती असतो की हा गोलंदाजी करू शकते. लीग फॉर्मॅटला तसं नसतोय त्यामुळे इथून ही महत्वाची गोलंदाजी ठरली जाईल का? काय म्हणाल याबद्दल?
आता मात्र शेवटचं षटक 5 झालं. स्लॉग ओव्हर पाहायला मिळेल. या षटकामध्ये तुम्हाला जिथपर्यंत धावसंख्येवरती मजल मारावी लागेल तिथपर्यंत धावा तुम्हाला काढाव्या लागतील. जर का आपण पाहिलात तर 63 धावा लागल्यात. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा यायला हव्यात. कारण की जर का समोरच्या टीम मध्ये देखील आपण पाहिला तर कुणाल घरत सारखा मोठा फलंदाज आहे. एका बाजूने चेतन घरत सारखा मोठा फलंदाज पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने जर का आपण पाहिलात तर किशोर घरत देखील पाहायला मिळतील आणि किरण देखील पाहायला मिळतील. असे मोठे मोठे खेळाडू देखील या टीम मध्ये पाहायला मिळतात. आणि जर का दुसऱ्या बाजूने पाहिलात तर जासे टीम मध्ये देखील जर का आपण पाहिलात ना तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल. एका बाजूने स्वतः साईश म्हात्रे पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने अमय भोईर देखील सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. परंतु जर का आपण पाहिलात तर गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज विशाल म्हात्रे पाहायला मिळतात. विशाल म्हात्रे पाहायला मिळतील. पुढच्या टीमला बिलॉंग करत असतात. विशाल म्हात्रे पाहायला मिळतात. गोलंदाजच्या मोर्चावरती पहिला बॉल टाकलाय. एक धावसंख्या स्कोर कार्ड वरती या बॉल वरती पाहायला मिळाल्या आणि टोटल स्कोर जर का आपण पाहिलात तर 64 धावा पाहायला मिळतात. ही स्पर्धा उरणकरांच्या हक्काची, उरणकरांच्या अभिमानाची आणि उरणकरांच्या स्वाभिमानाची स्पर्धा. अर्थातच खऱ्या अर्थानं आपण पाहताय उरण प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती केला आक्रमण, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला आणि जर का आपण पाहिलात तर या बॉल वरती 2 धावा पाहायला मिळाल्यात. अगदी चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळाला आणि या बॉल वरती जर का आपण पाहिला तर आलेल्या 2 धावा पाहायला मिळाल्यात. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. जर का आपण पाहिलं तर आजच्या दिवसातली पहिली मॅच पाहायला मिळते. स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासई टीमनं टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम बिग फाईट देते आहे. श्री स्वामी समर्थ पागोटे एका बाजूला शाहीश मात्र लढतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय कुणाल घरत पाहायला मिळतो. यावेळच्या बॉल वरती मोठा फटका, शिवम मात्रेचा तडाखा, चेंडू स्टेट डाऊन ग्राउंडचा फटका. या बॉल वरती आला षटकार. कमांड डीजे. आपण पाहता या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. स्टेट डाऊन ग्राउंडचा फटका पाहायला मिळाला. टॉस साठी इन्व्हाइट करूयात आपण रॉयल किंग्स दुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे या दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूयात. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घ्यायचा आणि मॅच कडे जर का आपण पाहिलात तर अगदी विशाल म्हात्रे यांच्यावरती तडाखेबंद स्ट्रोक पाहायला मिळाला. शुभम म्हात्रे याचा दर्जेदार आणि क्लासिकल फटका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साह्यानं टीम जाऊन पोहोचली आहे 72 या स्कोर कार्ड वरती. यावेळचा बॉल जर का आपण पाहिला तर स्वतः कुणाल घर यष्टीरक्षक पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आहे आणि यावेळच्या बॉल वरती जर का आपण पाहिलात तर मात्र एकच धाव पाहायला मिळाले. 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतात. मेन पंच आपल्याला पाहायला मिळतात जे नवीन सेवा गावाला बिलॉंग करतात. राजेंद्र घरत सर पाहायला मिळतील. तदनंतर जर का आपण पाहिलात तर मैदानावरती लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात संदीप पाटील सर जे जासई गावाला बिलॉंग करत असतात. आणि तदनंतर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर का आपण पाहिलात तर आजच्या दिवसामध्ये सुरेश म्हात्रे सर पाहायला मिळतील. ते आपण पाहता मुलेखंड गावाला बिलॉंग करत असतात. हे 3 प्रामुख्याचे पंच पाहायला मिळतील. आणि जर का आपण पाहिलात MCA पंच पाहायला मिळतात. आणि जर का आपण पाहिलात तर स्कोररच्या भूमिकेमध्ये मंथन पाटील जे करंजा गावाला भेंडकल गावाला बिलॉंग करत असतात. MC स्कोरर पाहायला मिळतील. आणि जर का आपण पाहिला तर ते देखील पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय मनीष पाटील सर आम्ही त्यांच्या समवेत आहोत आणि ते आमच्या समवेत आहेत. आपण पाहता समालोचकांचा देखील स्क्वॉड पाहायला मिळतो. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स ते देखील पाहायला मिळतील. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून जर का पाहिला तर 24 इव्हेंट्स हे नाव आता मात्र उरण पनवेल मर्यादित राहिलं नाही आहे तर प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पाहायला मिळाल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे षटकारासाठी. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली जाते. तिसरे पंच आम्हाला पाहायला मिळतात. MCL पंच सुरेश म्हात्रे सर पाहायला मिळतील. तोपर्यंत चला रॉयल किंग्स दुतुम निलेश ठाकूर आणि मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे टॉस साठी यायचं आता. आणि दुतुम संघ आपण प्लेइंग लिस्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर चला या टॉस करून घेऊयात आपण आणि आम्हाला प्लेइंग 11 ची लिस्ट देखील आपण
द्यायचे आहेत. निलेश ठाकूर आणि दुसऱ्या बाजून आपण चरण म्हात्रेला पाहणार आहोत. यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर बॅटची कडा पाहायला मिळाली होती आणि यावेळच्या बॉलवरती एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये शुभम मात्रेला परतावं लागेल. शुभम मात्रेला मैदान सोडावं लागेल. शुभम मात्रेच्या स्वरूपात तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला. शुभम मात्रे होतोय बॅक टू द डगआउट. चला स्पीडअप करायचं आपल्याला. तब्बल ही स्पर्धा 8 दिवसांची स्पर्धा पाहायला मिळते. 8 दिवस या स्पर्धेला आपण पाहणार आहोत. आणि जर का आपण पाहिलं तर स्वर्गीय अजय स्मृती स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. अजय 74 स्टँड तिथे देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. तर आपण पाहता श्री राघवदेव स्टँड पाहायला देखील मिळतो. तिथे देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. त्यानंतर जर का आपण पाहिलात तर आपण पाहताय रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड पाहायला मिळतोय मैदानावरती. 3 स्टँड देखील उपलब्ध झालेत. जर का आपण पाहिलात तर मैदानावरती 5 बॉलचा खेळ संपुष्टात आला आणि तब्बल 75 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आणि जर का आपण पाहिलं तर नवीन बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण घरत पाहायला मिळतील. जासई टीमचे प्रवीण घरत मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपण पाहता चेतन घरत पाहायला मिळाले. त्यांच्याकडून मिसफील्ड पाहायला मिळाली आणि या बॉलवरती आल्या 2 धावा. 2 धावेनं 77 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. आणि 78 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये श्री स्वामी समर्थ पागोटे टीमला. येस तर चला इथून रॉयल किंग्स दुतुम संघाचा संघनायक निलेश ठाकूर आलेला आहे. निलेश आपण प्रथमतः आम्हाला प्लेइंग लिस्ट 11ची लिस्ट द्यायची आहे. त्यानंतर चरण म्हात्रे मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे दोन्ही संघाचे संघनायक या आपण चला इनिंग्स संपलेली आहे. आपण टॉस साठी या चरण म्हात्रे. आज शंतनूजी उरण प्रीमियर लीग खर तर उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहताय की या स्पर्धेमध्ये आपण तब्बल 28 संघ पाहतोय. सुपर 7 आणि त्यातून एक संघ असा असेल चला चरण म्हात्रे या आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस करायचा आहे. यस आणि श्री स्वामी समर्थ पागोडे संघ आपण सर्व खेळाडूंना घेऊन खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. आज आपण हे भव्य दिव्य व्यासपीठ पाहतोय श्रीच्या ऑडिओ खर तर मोठीजुई गावातील अजितजी पंडित यांची ही संकल्पना ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा पाहतोय ना खेळाडूंसाठी एक भरगुच्छ स्टँड त्यानंतर पॅव्हलियन बॉक्स समालोचन कक्षासाठी सेपरेट एक समालोचन कक्ष होणं आणि मुख्य व्यासपीठ ही सर्व कला ही श्रीच्या ऑडिओची आहे. आणि त्याचे सर्व आमचे परमित्र अजितजी पंडित त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स फक्त नाव नाही तर या नावाचा दर्जा एक उंच क्षितिजावरती जाणारे नाव आहे.
संदेशदादा पाटील बोर्लेगावचे सुपुत्र मनामध्ये संकल्पना घेतली आणि आज 24 लाईव्ह इव्हेंट्स हे नाव अगदी भारत नाही तर अखती देशांमध्ये या नावाची चर्चा सातत्यानं आपण पाहत असतोय. UPL सीझन 4 पर्व चौथे आणि चौथ्या पर्वातील पहिला सामना त्यातील इनिंग संपले मित्रांनो आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर होती म्हणजे 77 धावसंख्या धावपटलावरती लागल्या त्याने आता 78 बनवायचे आहेत पागोटी संघाला. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या विनंती केली जाते. चरण म्हात्रे आणि निलेश ठाकूर. देवा ग्रुप आवरी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. चला मी विनंती करू रॉयल किंग्स दुतुम संघ आपला संघनायक पाठवायचा आहे आणि सलामीवीर देखील आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चरण आला होता ना. येस सर. चला निलेश ठाकूर आपण या टॉस साठी. काय बोलतोय तो निल्या? ये त्याला बरं टॉस कर ये इनिंग ब्रेक मध्ये नंतर लिस्ट लिहू तू. येस निलेश ठाकूर आपण टॉस साठी या. नंतर निलेश ठाकूर आणि चरण म्हात्रे दोन संघामध्ये खरं तर केली जाईल नाणेफेकी. आमच्या टॉस बॉक्स मध्ये जिथून आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल रॉयल किंग्स दुतुम. दोन्ही संघांना खरं तर आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. चरण म्हात्रे कोपरोली आणि निलेश ठाकूर दुतुम या दोन संघामध्ये केला जातोय कॉल. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. खरं तर चरण खूप मोठी स्पर्धा आपण खेळताय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल सांगतो जरा विचार करून. ही इनिंग बघून इनिंग संपायच्या अगोदर मी काय डिसिजन देतोय. येस सर. ठीक आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर निर्णय पेंडिंग ठेवलाय. येस चला चरण निर्णय पेंडिंग ठेवायचा नाहीये. फिल्डिंग फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण करत आहे समोरचा संघ तर निलेश ठाकूरचा संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर कालच्या तर दिवसामध्ये भरपूर धावा झाल्यात. तर आज बघू जरा कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एक साईडला धावा होतील आणि एक साईडला धावा नाही होत्या. 3 ओव्हर बेनिफिट्स बॉलरला असतीलच पण 3 ओव्हर बॉलरांचा काय सांगू शकत नाही. एकंदरीत आपण उरण प्रीमियर लीगचे 4थे आयोजन पाहतोय. आयोजनामध्ये काय बदल आणि आयोजनाबद्दल 2 शब्द काय बोलशील. दरवर्षीच आयोजन चांगलं असते पण यावर्षी पण जरा काहीतरी वेगळं वाटतोय. दोन्ही साईडनं खेळायला भेटतोय आणि ग्राउंडच्या चारही बाजूला खूप मोठे फ्लेक्स आणि कॉमेंट्री बॉक्स ट्रॉफ्या वगैरे खूप छान वाटतात. आणि आमच्या स्पॉन्सरला टीम दिल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. येस खूप साऱ्या शुभेच्छा चरण. निलेश टॉस गमावलाय. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांचा खरं तर मनसुबा असेल. 65-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. एकंदरीत आयोजनाबद्दल काय बोलशील. खूप सुंदर आयोजन आहे. दरवर्षीच्या पेक्षा 4 पटीनं चांगला आणि ट्रॉफी करून बघलं एक भाऊक असं वाटतं का एक नंबर आयोजन वाटतं. येस खरं तर ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर मन भरून येते असं बोलायचं होतं. इथून आपण निश्चितच टॉस जिंकला. टॉस बॉक्समध्ये टीम मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरेज संघानं आणि खरं तर निर्णय घेतला तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रित दिले ते टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिले रॉयल किंग्स दुतुम संघाला. परंतु जाऊया उत्तरार्धाकडे.
जिथून आता टोटल रन्स बनवायचे आहेत 78 आणि गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज वापरला जातोय साईश म्हात्रे. किशोरसाठी खरं तर चेंडूची फेक केली होती, चेंडू पॅडवरती आदललाय की काय पंचांचा इशारा येणं बाकी आहे. खरं तर बॅटकरच्या सुरुवात मिळाली 1 रन एकीनं श्री गणेशात आलाय. कल्पेश ठाकूर आणि कुणाल घरत हे 2 खेळाडू. किशोर घरत आणि कुणाल घरत हे 2 खेळाडू मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 रन झाले. गोलंदाजी ट्रॅकवर साईश म्हात्रे. जास्त टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, परंतु आज UPL सीझन 4 मध्ये संघनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या समोर संघनायक टू संघनायक हे महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आडव्या बॅटनं महत्वाची विकेट. कुणाल घरत झिरोची चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला. सुशांत वैभव कडून प्रशांत मातीन रोनित पाटील आयोजन केलाय मानाचा, आयोजन केलाय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. 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 थँक्यू जे तिथे क्षेत्ररक्षक होता, नाव होतं क्षेत्ररक्षकाचं. खर तर 12व्या प्रतिनिधीला देखील खेळाडूचं नाव माहिती नाहीये, परंतु चांगली झेल. चला 90 सेकंद आपल्याकडे असेल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. नवीन खेळाडू मैदानामध्ये. क्षेत्ररक्षकाचं नाव काय जरा आम्हाला पोचवायचं आहे. यज्ञेश आहे. पहिल्या चेंडूवरती 1 रन, त्यानंतरच्या चेंडूवरती महत्वाची विकेट. संघाचा तारणहार सर सेनापती खर तर तंबूच्या आश्रयाला आलाय. ज्या खेळाडूकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या ना, त्या खेळाडूला संघनायकानंच बाद केलंय साईश म्हात्रेनं. परंतु तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण हे आपल्याला यज्ञेशचं पाहायला मिळालं. नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲड क्रमांक 3 वरती दर्शन घरत. पहा आताच्या एंडनं बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खर तर जी बाईक आहे ना, त्या बाईकचा आरसा थोडा खाली करा, स्कूटीच्या पुढचा आरसा. डावखुऱ्या त्याचा फलंदाज दर्शन घरत यावेळेस साईच्या गोलंदाजीला सामोरे जाईल. इथून आकुटप्याचा चेंडू त्यावरती पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून तर काढला क्षेत्ररक्षक आणि चेंडू यामध्ये रेस लागली होती. तोपर्यंत 2 रन्स काही रोखू शकत नाही. या 2 धावसंख्येनं दर्शन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. तर संघाला निवडलेलं ते म्हणजे 3 वरती 1 गडी बाद 3. महत्वाची विकेट बाद झाल्यानंतर दडपण आलंय टीम श्री स्वामी समर्थ पाकोडे संघावरती. कारण की संघाचा तारणहार ज्या खेळाडूकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या ना संघ मालकाला, तो खेळाडू अगदी स्वस्तामध्ये परतलाय. साईश मात्रेची कमालीची गोलंदाजी आपण पाहताय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथून सोडून दिलाय. क्वालिफाईड पंचांचा इशारा. इट्स इज वाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये होईल भर. चला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पहा बरोबर जो आरसा आहे ना, तो आरसा थोडे खाली घ्या मामा, तुमच्या गाडीचा त्याच्या पुढच्या गाडीचा. नेक्स्ट बॉल. इथून खर तर बॅटची एज आहे का? यस, पकडला गेला झेल आणि दर्शन घरत या खेळाडूचा संपलाय खेळ. तयार ठेवायचं आहे अगोदरच. दर्शन घरत बाद झालाय. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये आता आलाय गणेश सिंगल आहे. चला दोन्ही संघ
रॉयल किंग दुतुम संघ आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. पहिलं षटक जिथून 78 रन्स बनवायचे शंतनूजी. पहिल्या षटकामध्ये खरं धापी दनानून सोडलेत गोलंदाज साईश मात्रेनं. 4 चेंडू फेकले, 4 मध्ये 4 रन्स खर्च केल्यात आणि महत्वाच्या 2 विकेट्स आपल्या स्वतःच्या नावावरती गेल्यात. 2 गडी बाद 4 अशी धावसंख्या धावपटल्यावरती असताना नवीन खेळाडू मैदानामध्ये आता गणेश सिंग. UPL सीझन 4 मध्ये खरं पागोडे संघामध्ये स्थान मिळालंय, त्याचा आज फायदा उठवायचा आहे, स्वतःला सिद्ध करायचंय. ऑन साइडला बॉल जमिनीला घरंगलत अगदी मैदानाला गुदगुल्या करणारा हा UPL चौकार. या चौकारानं गणेशनं आपलं वैयक्तिक खातं खोले संघाला नोंदवलं ते म्हणजे 8 वरती. परंतु पागोडे संघाकडे महत्वाची बाब काय माहिती आहे काय, आधीपर्यंत किशोर गर्ग जो आहे ना तो मैदानामध्ये तग धरून उभा आहे, सलामीसाठी आलाय. 1 चेंडूचा खेळ केला, 1 मध्ये 1 रन्स बनवले. कारण किशोरकडे कॅल्क्युलेटिंग गेम कसं करायचं ना हे किशोरला ठाऊक आहे. शांत, संयमी आणि आक्रमक फलंदाज म्हणून किशोरकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. आता षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 2 गडी बाद 8 वरती. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, परंतु दिशाहीन गोलंदाजी पंचांचा स्वेअरचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 वरती जाऊन पोहोचलाय श्री स्वामी समर्थ पागोडे संघ. जिथून तुम्हाला 78 रन्स बनवायचे आहेत, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 हादरे दिले, ते म्हणजे गोलंदाज साईश म्हात्रे या गोलंदाजांना. 31 चेंडूमध्ये तुम्हाला 69 रन्स बनवायचे आहेत, त्यासाठी खतर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. इथून पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळून काढायचं होतं, परंतु चेंडूंनी बॅटचं समीकरण नाही. निर्धाव चेंडूची वेळ सांगता 1 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाज जिथून 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम श्री स्वामी समर्थ पागोडे संघाच्या धावसंख्यात गुण तालिकेवरती आहे, ते म्हणजे 2 गडी बाद 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरून संपुष्टात आला आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने 2 फलंदाज मैदानावरून बाद झालेत. कुणाल घरत सारखा मोठा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपण पाहताय कुणाल घरत वरती संघाची दारोमदार पाहायला मिळत होती. कॅप्टन टीमचा त्याच्यावरती जरूर टीमला आशा पल्लवित होत्या, परंतु त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आला. आणि जर का आपण पाहिलं तर नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती अखिल घरत पाहायला मिळतील. किशोर घरत जिथपर्यंत मैदानावरती आहे ना तिथपर्यंत ही मॅच आपण पाहू शकाल पागोडे टीम कडे जिवंत आहे. स्थानिक स्पर्धेचा नियम आहे, एका गावातील फक्त 3च खेळाडू हे एका टीम मध्ये खेळतील. पहिले षटक संपले, 2 गडी बाद 9 वरती जाऊन पोहोचले आणि आता दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण अखिल घरतला पाहत आहे की जिथून आता 30 चेंडू आणि तुम्हाला 69 रन्स बनवायचे आहेत. डोंगरी गावातून हा बिलॉंग करणारा खेळाडू आज विश्वास ठेवलाय खरं तर साईश म्हात्रे या गोलंदाजानं, की जिथून 78 बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 9 रन्स आल्या, परंतु शंतनूजी मी तर म्हणेन हा मैदान आहे ना कालच्या दिवसामध्ये मी पाहिलंय, मी देखील लाईव्ह सामने पाहत होतो. अगदी हा धावांचा मैदान कालच्या दिवसामध्ये या मैदानात सिद्ध केलाय. त्यामुळे 78 रन्स जास्त नाही आहेत. जर तुमच्याकडे सेन्सिबल क्रिकेट असेल ना, क्रिकेटची कौशलता असेल ना, तर या देखील रन्स या मैदानावरती बनू शकते. इथून ऑन साइडला पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये खरं क्षेत्ररक्षक झालेत प्लंबल. बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडं, धावा मिळतील 4. चौकार. सैन्य धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 13. पुढचा चेंडू अखिल घरतचा किशोर साठे.
ओल्ड इज गोल्ड. अनुभव ही यशाची सर्वात मोठी शिदोरी आहे, परंतु आज अनुभव पणाला लावायचा आहे किशोरला. लावला जाईल का? येस. हाय हँडसम टाटा बाय बाय. इट्स अ मेगा ब्लास्ट. किशोर घरत ऑन फायर नाव. ठोकलाय षटकार. पहिल्या षटकामध्ये जरी 2 विकेट्स गेलेले असल्या ना तरी मला काहीच फरक पडत नाही. मला लढायचं आहे माझ्या संघासाठी, संघर्ष करायचा आहे सांगणारी फटकेबाजी आता मैदानामध्ये सुरू केले. नाव आहे किशोर घरत. किशोर घरत नावाचं वादळ आता मैदानामध्ये गोंगालताना आपण पाहतोय. धावसंख्या 10 पटावरती झपाट्याने वाढली. 2 गडी बाद 19 वरती जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल अखिल घरतचा कमबॅक करायचा आहे संघासाठी. इथून खर तर हाफ ट्रॅकर होता. यावेळेस महत्वाची विकेट किशोर घरत. गरज होती का हा प्रश्न पडेल. धावबाद. आपल्याला आयोजक सुशांत दादा बोलवत आहेत. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 3 बाद 19 महत्वाची विकेट खरं तर किशोर घरत बाद झाले आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहताय चेतन घरत सावरकर गावचा खेळाडू. गोलंदाज अखिल घरतला वन बाउन्सची वॉर्न दिली जाते. 3 बाद 19. आता थोडीशी खर तर दयनीय अवस्था म्हणावी लागेल टीम श्री स्वामी समर्थ पागोडे संघाची. परंतु चेतन घरत आणि गणेश सिंग या 2 खेळाडूंना खेळ करावा लागेल. संघर्षमय वातावरणामध्ये या मैदानाचा विचार आपण पाहतोय. 78 रन सहजरित्या चेस होऊ शकतील. तुमच्याकडे जर 6व्या किंवा 7व्या क्रमांकापर्यंत जर बॅटिंग लाईन असेल ना तर या रन सहजरित्या बनवू शकतील. चेतन घरत सावरकर टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव सातत्याने. हा खेळाडू उरण प्रीमियर लीग नाही तर रायगड प्रीमियर लीग देखील 5च्या 5 सीझन हा खेळाडू खेळलेला आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे. परंतु आज या कोट नाक्याच्या मैदानावरती चेतन घरत बरसेल का? धावसंख्या 10 पटलावरती 3 बाद 19 वर जाऊन पोहोचले. अखिल घरत कमबॅक हवं आहे. टीम स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासी संघाला कमबॅक करून देईल का? चेतन घरत आडव्या बॅटनं लॉफ्ट करायचा होता परंतु पंचांचा इशारा इट्स इज द नो बॉल. खरं तर यासाठीच या पंचांची वर्णी उरणमधील प्रत्येक स्पर्धेमध्ये लागली जाते. उरण पंच असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय राजेंद्र घरत सर मॅन फ्रॉम नवी सेवा, तदनंतर उपाध्यक्ष संदीपजी पाटील सर जासई आणि त्यांच्या समेत खरं तर आज मुख्य आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहताय प्रशांतजी माली सर बालई. हे पंचांचं त्रिकूट असलं ना का मग ती स्पर्धा सातत्यानं आपण यशस्वीरित्या पाहत असतो. नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू खरं तर फलंदाज चेतन घरत साठी फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिट पाहायला मिळेल. ओव्हर स्टेपचा नो पाहायला मिळाला आणि पंच जर का पाहिलात ना तर कटाक्ष नजरेनं मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूने जर का पाहिलं तर राजेंद्र घरत सर पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूने जर का पाहिलं तर संदीप पाटील सर पाहायला मिळतात. जी एवन जोडी मैदानावरती पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? परंतु जर का आपण पाहिलात तर चेंडू अगदी नोमॅन स्लॅन्ड मध्ये ट्रॅव्हल पाहायला मिळाला होता परंतु झेलखाली क्षेत्ररक्षक आलाय आणि फ्रीटचा चेंडू पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एकच धाव पाहायला मिळाला. एकच धाव स्कोर कार्ड वरती. कित्येक स्पर्धा जर का आपण पाहिल्यात तर या पंचांना गाजवल्यात. कित्येक स्पर्धेमध्ये 2 पंच पाहायला मिळतात. एवन जोडी या पंचांची मैदानावरती युपीएल मध्ये पाहायला मिळते. खरं तर ह्या चेंडूवरती आपण विचार केलात ना तर चेतनला असं वाटलं की बॉल सीमारेषे पलीकडे झालाय की काय. खरं तर मी तर सातत्यानं फ्रीटचा चेंडू असू द्या किंवा जेल उडायचा चेंडू, तुम्ही पहिली रन्स आहे ना ती जेवढी वेगानं घ्याल ना तर तुम्हाला दुसऱ्या रन्स घेण्याचा बेनिफिट मिळत असो. परंतु या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल. अखेरचा नेक्स्ट बॉल. इथून पुन्हा एकदा बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडं. गणेशचा तडाखा. गणेश ब्रँडेड UPL सिक्सर.
षटकर आलाय गणेशच्या बॅट मधनं. धावसंख्या वाढली, धावसंख्या धावपटलावरती 27 वरती जाऊन पोहोचले. अजय षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मागडी गोलंदाजी अखिल गरजची तब्बल 5 चेंडूमध्ये 18 रन्स खर्च केल्यात. लास्ट बॉल सेकंड ओव्हरचा ओव्हर द विकेट्सना. इथून पुन्हा एकदा अगदी रिकाम्या जागा भरा याप्रमाणे बॉल आलाय. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या पलीकडं धावा मिळतील 4. हा चौकार. तर दादरपाडा गाव म्हटलं की निमिष मोहितेची आपल्याला सातत्याने आठवण येत असते. म्हणून त्याच गावातील एक खरं तर अनमोल हिरा म्हटल्यानंतर वावगं ठरणार नाही. अगदी अनेक प्रेक्षकांना अनेक मैदानावरती गाजवून सोडणारं नाव आहे डीजे मॅडी. आपलं देखील सरसे स्वागत असेल. 2 षटकं संपले, धावसंख्या धावपटलावरती 31 वरती. आता येणारे 24 चेंडू 47 ची गरज आहे. जर का पाहिलात तर 2 षटकांमध्ये 31 धावा पाहायला मिळाल्या. 3 प्रामुख्याचे फलंदाज बाद झाल्यानंतर 31 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. दरम्यान जर का आपण पाहिलात तर आतिश पाटील सर यांचं देखील आगमन झालं. सूत्रसंचालक पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. आणि जर का पाहिलं तर अतिशय समालोचक देखील पाहायला मिळतात. त्यांचं आगमन झालं, त्यांचं देखील UPL मध्ये सरचे हार्दिक स्वागत. आणि जर का आपण पाहिलात तर मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 31 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. 24 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता. मागच्या बॉलवरती जर का आपण पाहिलात ना तर बॅट्समन गणेश सिंगच्या बॅटमधून जशा प्रकारे रिकामा जाग्या भराव्या, सुईतनं धागा व्हावा ना, तशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला. आणि त्या बॉलवरती त्याला चौकाराच्या साह्यानं टीम जाऊन पोहोचले 31 वरती. 24 बॉल आणि विजयासाठी 47 धावा पाहायला मिळतील. गोलंदाजच्या मोर्चावरती टीमचे टीम कॅप्टन शाईश म्हात्रे. यावेळचा बॉल जर का आपण पाहिलं तर खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे. आणि बघता बघता आपण पाहताय चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. आणि या बॉलवरती आलेल्या 2 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या जातील. 2 धावा गोलीच्या वेगानं अगदी कंप्लीट केल्यात. 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूला सावरकर हार्ड हिटर फलंदाज मैदानावरती चेतन घरत पाहायला मिळतो, ज्यानं कित्येक सामना आपल्या फलंदाजाच्या जोरावरती सावरकर टीमला जिंकून दिल्यात. तो चेतन घरत ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहायला मिळतोय. ज्या वेळच्या बॉलवरती आपण पाहता आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा येत नाही. संपर्क येईल डॉट बॉल. ते तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते शाईश म्हात्रेची. शाईश म्हात्रे जर का पाहायचं झालं तर टीमचे टीम कॅप्टन पाहायला मिळतील. गावदेवी गावठाण टीम मध्ये कित्येक स्पर्धा त्यांना आपल्या बॅट्समॅनच्या जोरावरती देखील जिंकून दिल्यात. तो शाईश म्हात्रे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. लोवर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. एक धाव आले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. आणि बघता बघता जर का आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट पाहायला मिळाले आहे. आणि यावेळच्या बॉलवरती पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. थर्ड अंपरची मागणी मैदानावरती केली जाईल. आता मात्र डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल. आणि जर का आपण पाहू शकाल प्रत्येक टीम मध्ये नॉट आउट बॅट्समन प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरेख रीतीने पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट जरूर झाला होता, परंतु आपण पाहिलात तर बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये सुरेख रीतीने पोहोचला. आणि एका टीम मध्ये जर का आपण पाहिलं तर एका गावामध्ये 3च खेळाडू खेळवले जातील. याची देखील सर्व टीमच्या टीम कॅप्टन आणि टीम ओनरना नोंद घ्यायची आहे. एका गावातील 3 खेळाडू एका संघामध्ये खेळवले जातील, त्याच्यावरती एखादा खेळाडू खेळवला जाणार नाही आहे. याची देखील आपण नोंद घेऊयात. जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे आपण पाहताय श्री स्वामी समर्थ पागोटे टीम 15 बॉलचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती 35 धावा पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती सुंदर चेंडू पाहायला मिळाला जातोय. आणि यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलात तर मात्र आलेली एकही धाव पाहायला मिळाली नाहीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. सुंदर गोलंदाजी शाईश म्हात्रे करतोय. जर का पाहिलात तर सुरुवातीला आपण पाहताय 2 गडी त्यानं बाद करून दाखवले टीमसाठी. 4 बॉलचा खेळ संपलाय. 35 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती पागोटे पाहायला मिळतो. यावेळचा बॉल देखील ते सरार पाहायला मिळाला, परंतु आमच्याकडे पंच वळतात संदीप पाटील सर. आणि या बॉलवरती अतिरिक्त धाव क्रिकेटच्या पटलावरती जोडली जाईल. आपण पाहता प्रियाल पाटील सर मोठीजुई गावाचे, त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील
3D आर्टिस्ट यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या UPL सीझन 4 मध्ये सहर्ष शब्द सुमनानं हार्दिक स्वागत. मॅच पाहायला मिळते. एका बाजूने टीम स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासई, त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वामी समर्थ पागोटे या दोन टीम दरम्यान पाहायला मिळते. सुरुवातीला जर का आपण पाहिलं तर शाहीश म्हात्रे पहिल्या डावामध्ये अगदी गोलंदाजांवरती तुटून पडला होता, परंतु जर का आपण पाहिलं तर इकडून शाहीश म्हात्रेची गोलंदाजी देखील अगदी जर का पाहिलं तर वेगवान आणि तेच तर्रार पाहायला मिळाले आहे. तेच तर्रार गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. शाहीश म्हात्रे शेवटचा बॉल, यावेळचा लोवर फुटका चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तर गोलीच्या वेगाने कंप्लीट केली आहे आणि जर का आपण पाहिलात तर एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 18 बॉलचा खेळ मैदानामधून संपुष्टात आलाय. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि जर का आपण पाहिलात तर विजयासाठी 18 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. ओव्हर टू मनीष सर. लाखात येस, 5 संघाचा संघनायक, त्यानंतर संघाचे संघमालक आणि संघाचे मॅनेजर यांनाच मैदानामध्ये जाण्याची गरज परमिशन दिली जाईल. खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय की ज्यांना आताच कुलाबा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला तसे आमचे गुरुवर्य परम मित्र सन्माननीय आतिशजी पाडे सर, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर मोठीजुई गावातील एक 3D आर्टिस्ट, उत्तम आर्टिस्ट, त्याचप्रमाणे एक उत्तम समालोचक आणि निवेदक प्रियालजी पाटील यांचं देखील शुभागमन आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करून आपण स्पर्धा एन्जॉय करता. उरण प्रीमियर लीग 2025 बरोबर 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 3 गडीबाज 37 वरती जाऊन पोहोचले. आता येणारे 18 चेंडूंनी गरज असेल ती म्हणजे 41 धावसंख्येची. मध्ये 41 बनवायचे आहेत स्वामी समर्थ पागोडे संघाला, तर रोखायचे आहेत आता इथून स्मिथ अँड आनंद स्ट्रायकर जासई संघाला. परंतु तेवढीच महत्वाची सूचना असेल आता स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाला की आपण टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय दुतुम संघाला. दुतुम संघ आपण संपूर्ण स्क्वॉडनं अगदी हा सामना संपल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये बसण्यासाठी यायचं आहे. 4थं षटक, महत्वाचं षटक. यस, आणि येस, आणि पूर्ण स्क्वॉडची आपण लिस्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. जे 12चे आपण दिले आहेत, आणखी 2 जे खेळाडू जे आपले आहेत त्यांची देखील ऍड करून ती लिस्ट आमच्यापर्यंत सुपूर्द करा. तुषार कडू 4थं षटक की जिथून आता 18 चेंडूंनी 41 रन्स बनवायचे आहेत. संघर्षाची तयारी करूया आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये लढूया या उक्तीप्रमाणे खेळ करावा लागेल. आता फलंदाज चेतन घरत आणि गणेश सिंग या 2 खेळाडूंना. पहिला चेंडू सोडून दिलाय, दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा, इट्स इज अ वाईड बॉल. अमंतर धावसंख्येमध्ये भर समीकरण बदललं जाईल. येणार 18 बॉल आणि आता 40 ची गरज. 78 रन्स बनवायचे स्वामी समर्थ पागोडे संघाला. त्यासाठी 2 खेळाडू लढतायत मैदानामध्ये, झुंज देत आहेत. शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. 38 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल चेतन कडूचा, लेफ्ट राऊंड द विकेट्स आपण त्याला पाहताय गोलंदाजी करताना. इथून आडव्या बॅटनं स्वीप शॉटचा प्रयत्न, बॉल चालला स्क्वेअर लेग रिझनकडे. इथे चेंडू अडवणार, फेकणार, तोपर्यंत फक्त 1 रन. खरं तर आपण चेतनच्या जर फलंदाजीचे विचार केले ना तर त्याचं फाईन लेग आणि स्क्वेअर लेग या रिझनमध्ये त्याची बॅट जास्त जाते, परंतु त्यापासून आता वंचित ठेवायचं या खेळाडूंना. गोलंदाजांना ठाऊक झालंय चेतनची रणनीती समजायला वेळ लागला नाहीये खेळाडूंना, त्यामुळेच की काय त्यापासून वंचित ठेवलं जाते. फक्त 1 रन धावसंख्येमध्ये भर धावसंख्या अगदी 39 वरती. आता 17 चेंडू आणि 39 ची गरज आहे टीम स्वामी समर्थ पागोडे संघाला. खूप चांगली स्पर्धा आपण उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 34 पाहतोय.
यावेळेस इथून मात्र करता पंचांचा इशारा आला. इट्स इज द नो बॉल. जेल देखील झालाय जमिनीला दान. आणि 9+ रन्स किती येतील आता? 9+2 असे टोटल 3 रन्स मिळतील. आणि पुढचा चेंडू खरं तर आता गणेश सिंग या खेळाडूसाठी असेल फ्री हिट. खेळाडूला मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. धावसंख्या धावपटलावरती 42 वरती जाऊन पोहोचले. येणारे आता चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 17 आणि गरज असेल ते म्हणजे आता 36 धावसंख्येची. 42ला 3 तुषारकडनं झालेली चुकी. भीमर चेंडू फेकला होता. नेक्स्ट बॉल फ्रीटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. इथून मात्र गणेशसाठी बॉल खरं तर यष्टीरक्षकानं जेल पकडला होता फ्रीटच्या चेंडूवरती, परंतु पकताना फक्त 1 रन्स मिळेल. धावसंख्या वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3/43 वरती. आता समीकरण बदललं जाईल. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला आता कॅल्क्युलेट गेम खेळावा लागेल. कॅल्क्युलेट गणित करावा लागेल की येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजे 35. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला किती रन्सची सरासरी हवी यानुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. आता या कोट नाक्याच्या मैदानावरती खूप सुंदर स्पर्धा. सकाळच्या सत्रामध्ये 78 रन्स आल्यात आणि त्या बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये घेतला आहे. बॉलला दिला फेकून कॉर्नर सीमारेषा पलीकडं. चेतन घरात ब्रांडेड सिक्सर. ज्या फटक्याची गरज होती ना तो फटका आता चेतनच्या बॅट्स मधून आलाय. 49 धावसंख्या स्कोर कार्ड वरती झाले. खूप चांगली फलंदाजी. 10 चेंडूचा खेळ केलाय. 10 मध्ये 13 वरती खेळतोय चेतन. तर गणेश 7 चेंडू मध्ये 17 धावांची. शॉर्ट इनिंग दोघांची आहे, परंतु इथून संघाला विजय संपादन करून द्यायचा आहे या उद्देशाने दोन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळ करतायत. इथून खरं तर पुन्हा एकदा फॉलो स्पीड करायचा प्रयत्न होता. जो स्ट्रॉंग झोन आहेत ना त्या साईडला त्याला खेळायचं होतं, परंतु ही रणनीती गोलंदाजानं अगोदरच ओळखली होती. त्यामुळे तुषार गडूकडनं हा निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरण बदलले. येणारे 14 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजे 29 धावसंख्येची. स्टंप माईकचा हा आवाज आहे. 14 चेंडू 29 धावसंख्येची गरज. तुषार कडू पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड द विकेट समोर असेल. आता चेतन पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये, त्यामुळे करेक्ट कार्यक्रम देखील नाही. लेगबाजच्या सुरुवात मिळालेली 1 रन या एकेरीनं खरं तर अर्धशतक धावपटलावरती लागले. श्री स्वामी समर्थ पागोडे संघाचं 3 गडी बाद 50 धावसंख्या धावपटलावरती. येणारे आता 13 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे निर्णायक विजयासाठी 28 धावसंख्येची. तेरा चेंडू 28 धावसंख्येची गरज. इथून मात्र इनफिल्डला भेदून बॉल चाललाय पॉइंट रिझनकडे. इथे 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावतात. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 रन्स. धावसंख्या वाढेल. धावसंख्या धावपटलावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 52 धावसंख्या. चला 12 बॉल आणि विजयासाठी 26 धावा. आता मात्र तुम्हाला प्रति षटकामध्ये 13.00 ची सरासरी राखावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघ 100% एफर्ट्स देण्याचं काम मैदानावरती करतायत. एका बाजूने जर का पाहिलं तर चेतन घरत स्ट्राईक रेट वरती त्याला साथ देतोय. गणेश सिंग मैदानावरती पाहायला मिळतोय. चेतन घरतनं 12 बॉलचा खेळ केलाय. 13 धावा उभारल्यात. अर्थातच खऱ्या अर्थाने जर का पाहिलात तर तो 2 षटकांचा त्याच्या माध्यमातून खेळ खेळण्यात आला आणि 13 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि जर का पाहिलं तर अमय सिंग मैदानावरती 7 बॉलमध्ये 19 धावा उभारतोय. गणेश सिंग मैदानावरती पाहायला मिळतोय. गणेश सिंगच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 19 धावा पाहायला मिळाल्यात. आता मात्र विजयासाठी जर का आपण पाहिलात तर 12 बॉल 26 धावा अखिल घरत गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळेल. त्याला एका षटकामध्ये 22 धावा त्याच्यावरती
काढल्या होत्या, परंतु जर का आपण पाहिलं तर क्षेत्रशक्ती ते पाहायला मिळतोय. एक चेंडू फेकला जातोय. तत्पूर्वी जर का पाहिलं तर रनआउटची विकेट मिळेल का? जर का आपण पाहिलं तर या बॉल वरती मोठी विकेट चेतन करत बॅक टू डक आउट. विकेट आली या मैदानावरतून. चेतन घरतला मैदान सोडावं लागेल. आता मात्र या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 11 बॉल 25 धावा. नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळेल, जो जर का आपण पाहिला तर हार्ड हिटर बॅट्समन पाहायला मिळतोय जसकार टीमचा किरण पाडेल मैदानावरती पाहायला मिळेल, ज्यानं देखील काल जसकार प्रीमियर लीग मध्ये अगदी धुमाकूल घालून सोडला होता. तोच किरण पाडेल मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी जर का पाहिलं तर 4 विकेट आतापर्यंत बाद झालेत. 11 बॉल आणि अजूनही 25 ची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपला नाहीये. जर का पाहिला तर अनंत स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासही टीम आपण पाहता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये 77 धावा उभारण्यात आल्या आणि 78 धावसंख्या डिपेंड्स करत असताना यावेळी जर का आपण पाहिलं तर मैदानावरती 11 मध्ये 25 राहिलेत. आणि एका बाजूने श्री स्वामी समर्थ पागोटे टीमचे मेन फलंदाज बाद झाल्यानंतर अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळाला. सुरुवातीला जर का पाहिलं तर गोल्डन डकची शिकार पाहायला मिळाली. कुणाल घरतला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर किशोर घरत यांना देखील मैदान सोडावं लागलं. ती विकेट जर का पाहिलं तर किशोर घरत यांना ते धावसंख्येची आवश्यकता नव्हती. त्या विकेट्स मध्ये तुतू मैमेच्या स्वरूपामध्ये त्यांना परतावं लागला. आणि जर का पाहिलं तर पुढचा बॉल अखिल. यावेळच्या बॉल वरती आल्या आल्या स्वॅक्ष स्वागत. चेंडू सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी बिग 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 बिग. माठ्या जसा अलिबागचा बुंबू माठ्या पाहायला मिळतोय, तशाच रीतीनं तो जसा माठ्या खेळ करतोय तशाच रीतीनं जर का आपण पाहिलात तर किरण देखील खेळ करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला. 10 बॉल 19 धावा. सामना अजूनही संपला नाहीये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. अखिल वरती केला जातो हल्ला बॉल. यावेळच्या बॉलवरती चेंडू अडवला जातोय. जरूर टीम साठी 3 धावा त्यांना अडवल्यात. आणि यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलात तर 1 धाव येईल. अजूनही जर का पाहिलं तर 9 बॉल 18 धावा. प्रति चेंडूवरती 2 धावा. 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळेल. काय अप्रतिम दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. तितकीच रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. उरण प्रीमियर लीग पर्व 4 ज्यामध्ये आपण पाहता आजच्या दिवसातली पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासई त्यांच्या विरोधामध्ये टीम बिग फाईट येते आहे. श्री स्वामी समर्थ पागोटे यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर फटका आलाय मोठा. यावेळच्या बॉलवरती धावा मिळते 6. चेंडू सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी बिग हिट. आपण पाहता मैदानावरती गणेश सिंग आग उखळणारी फलंदाजी करतोय. काय फलंदाजी पाहायला मिळाल्या. अगदी जर का पाहिला निर्णायक क्षणाला त्याच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाल्या. अगदी संघ अडचणीमध्ये सापडला होता. फलंदाजी करणारा संघ श्री स्वामी समर्थ पागोटे संघ अडचणीमध्ये सापडला होता, परंतु जर का आपण पाहिला तर अडचणीनं सामोरं गेला बॅट्समन गणेश सिंग. 8 बॉल मध्ये तब्बल 25 धावसंख्येवरती खेळतोय. काय फलंदाजी पाहायला मिळाल्या. अगदी जर का पाहिला तर 8 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. UPLचा थर्रार आणि थर्रार नाट्य आज मात्र आपल्याला कोटनाका गावामध्ये पाहायला मिळतंय. जर का आपण पाहिला तर सुशांत तांडेल, प्रशांत मालिसर यांनी घेतलेली संपूर्ण मेहनत आज मात्र आपण पाहताय या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि जर का पाहिला तर 24 लाईव्ह इव्हेंट्स पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, ज्यांच्या नावाची चर्चा प्रत्येक तालुक्यामध्ये पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्स देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा कट केलाय. पुन्हा एकदा चेंडू गोलीच्या वेगाने ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4-4-4. आलाय बॅट्समन गणेशच्या बॅट मधून चौकार. अगदी तुटून पडलाय. शाहीश मात्रेच्या टीम वरती आपण पाहता जरूर गणेश सिंग मैदानावरती आग उकळणारी फलंदाजी करताना पाहायला मिळतो. 7 बॉल आणि विजयासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. यावेळचा बॉल देखील आपण पाहता पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळच्या बॉलवरती टिपलाय झेल आणि फलंदाज अमय नाही आपण पाहताय फलंदाज गणेश
सिंग याचा संपुष्टात आला खेळ. मोठा धक्का बॅटिंग करणारी टीम श्री स्वामी समर्थ टीमला. बॅट्समन आउट होताना पाहायला मिळाला. गणेश सिंग मैदानावरती तब्बल त्याच्या बॅट मधून 10 बॉल आणि 29 धावसंख्येची धुव्वाधार इनिंग पाहायला मिळाल्या. त्याचं देखील टाळ्यांच्या गजरानं स्वागत केलं गेलं. आता मात्र विजयासाठी 6 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. 8 धावा डिफेन्स केल्या जातील का? गोलंदाजच्या मोर्चावरती कोणता गोलंदाज यावेळी आणला जातोय? जयदीप म्हात्रे यांना गोलंदाजच्या मोर्चावरती शाहीश म्हात्रेनं जबाबदारी दिली आहे. 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेन्स करायच्यात, तर दुसऱ्या बाजूने 6 बॉल मध्ये 8 धावा चेस करायच्यात. श्री स्वामी समर्थ पागोटे टीमला या धावा चेस कराव्या लागतील. जर का आपण पाहिलं तर हा सामना मैदानावरती अगदी रफ अँड टफ पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना पाहायला मिळतोय. 6 षटकांमध्ये कालच्या दिवसामध्ये 95 धावा पाहिल्या, त्या देखील अमित नाईकनं धावा चेस करून दाखवल्या. करण मडवी आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला अमित नाईक. दोघांचा अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. यावेळचा बॉल आपण पाहता सुंदर चेंडू पाहायला मिळाला. आला होता कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे शुभम म्हात्रे पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एकच धाव. यावेळचा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सुंदर बॉल. एकच धावेल, एकच धावेल. इथे मात्र तुम्हाला धावा वाचवायच्यात. ही सिंगल आली आहे. अजूनही पाहू शकाल 4 बॉल आणि 6 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या जयदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून. जर का आपण पाहिलात ना, मागच्या षटकामध्ये जयदीप म्हात्रे आले असते तर मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली असती. परंतु जर का पाहिलात तर अजूनही सामना संपला नाहीये. 4 बॉल 6 धावा आपण पाहता. 4 बॉल मध्ये 6 धावा करायच्या. एका बाजूला शाहीश म्हात्रेचा संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला कुणाल गरजचा संघ. स्ट्राईक एंड वरती किरण पाहायला मिळतो. युवेल बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या. आणि जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा इथे मात्र आपण पाहताय श्री स्वामी समर्थ पागोटे टीम वरती दबाव निर्माण केला जाईल. मैदानावरतून जर का आपण पाहिलं तर गणेश सिंगची विकेट आल्यानंतर संघ अडचणीमध्ये सापडला. बॅटिंग करणारा श्री स्वामी समर्थ. 3 बॉल 6 धावा. यावेळचा बॉल देखील अप्रतिम पाहायला मिळाला. काय गोलंदाजी झाली आहे जयदीप म्हात्रे यांची. कौतुकास पात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. वॉट अ फंटॅस्टिक मॅच यावेळी मैदानावरती पाहायला मिळते. जशी मॅच प्रेक्षकांना हवी होती तशी मॅच मैदानावरती पाहायला मिळाल्या. 2 बॉल 6 धावा. जर का पाहिला तर मैदानावरतून विकेट आल्या. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता फिल्डिंग करणारा संघ मैदानावरती, तो विकेट मैदानावरून पाहायला मिळाला. गणेशला बाद केल्यानंतर अडचणीमध्ये सापडल्या. अडचणींना सामोरे जावं लागेल आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 बॉल 6 धावा. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळते 6 आणि सामना जिंकवला किरण पाटील यानं. आणि ही मॅच जिंकली आहे टीम श्री स्वामी समर्थ पागोटे टीमना. आणि विजयी टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचं हार्दिक आभार. त्यांना देऊयात पुढच्या मॅच साठी बेस्ट ऑफ लक आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे, जिथे आपण पाहताय ज्या फलंदाजांना मैदानावरती आपली टीम अडचणीमध्ये सापडली होती आणि त्या वेळेला त्याची बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली. आणि या मॅचचा चला क्रीजच्या बाहेर आपण टीम मीटिंग घ्यायची आहे. शाहीश म्हात्रे क्रीजच्या बाहेर टीम मीटिंग घ्यायची आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅट मधून 10 बॉल आणि 29 धावांची इनिंग पाहायला मिळाली असं आपण पाहता बॅट्समन गणेश सिंग ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला किशोर गर्द आपण लाईन अप करण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. येस
चला आवरे टीमचे टीम कॅप्टन आपण यायचा आणि आपली 2 नावं ऍड करायची. मॅन ऑफ द मॅच गणेश सिंग. अगदी जर का पाहिलात तर मॅच जिंकून दिले त्यानं. आवरे टीम आपले 2 खेळाडू अजूनही आमच्यापर्यंत लिस्ट मध्ये आले नाही आहेत. आपले 2 खेळाडू आमच्या लिस्ट मध्ये द्यायचे आहेत. पूर्ण स्क्वॉडचा आपण द्यायचे नावं पूर्ण स्क्वॉडची द्यायची आहेत. जर का आपण पाहिलात तर मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आवरे टीम मध्ये चिंटा रेड्डी पाहायला मिळतील. त्यानंतर आदित्य घरत देखील पाहायला मिळतील. दुतुम टीम मध्ये पाहायला मिळतील.